मध्ये दिवा टीमसाठी एक महत्त्वाची भूमिका राहिली आणि सुमित साळवी हा सलामीवीर म्हणून पाहायला मिळाला आणि भाग्यवान जो मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती 11 बॉल मध्ये 22 धावांची झंझावात खेळी केली होती तो भाग्यवान फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय पहिले षटक हाताळण्यासाठी जबाबदारी अगदी प्रमुख गोलंदाज निशांत मात्रेवर आहे मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ केला होता करावी ब संघाने पराभूत केलं होतं घणसोली अ संघाला आणि अचंबित केलं होतं आणि मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर राबाळे संघाला पराभूत केलं होतं दिवा अ संघाने मॅच लोटी सुरुवात 4 ओव्हरचा सामना पहिला पॉवर प्ले एकमेव पॉवर प्लेचा षटक पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय सुमित साळवी डिपार्ट झालाय पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन इम्पॉर्टंट विकेट सुमित साळवी पहिल्याच बॉलवर बाद होत असताना गोल्डन डकचा शिकार स्वतःवर नाराज झालाय पॉवर प्लेचा इनफिल्डचा वापर करून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना डबल वाइंडिंग स्ट्रोक लगवला गेला सुमित साळवीच्या माध्यमातून आणि ओंकारने चांगला झेल पकडला आणि पहिल्याच बॉलवर निशांत मात्रेला मिळते सफलता टीम करावीला मिळते पहिली सफलता एक गडी बाद 0 शी खराब सुरुवात दिवा अ संघाची बॅटिंग करत असताना रोशन मडवी आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे रोशन मडवी भाग्यवान रोशन मडवी अशी जोडी पाहायला मिळते पहिल्याच बॉलवर सुमित साळवी बाद झाला एक गडी बाद 0 अशी सुरुवात निशांत मिळते सफलता आडवा बॅटने स्ट्रोक खेळला चेंडू जाते शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये फंबलिंग पाहायला मिळते येथे मात्र एका धावानं आपलं खातं उघडलं रोशन मडवीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर 1 वर 1 गडी बाद 2 चेंडूचा खेळ संपलाय पॉवर प्लेचा एक मिनिट षटक आहे त्यामुळेच दावा करणं इम्पॉर्टंट असणार आहे यावेळेस बॅटची इनर एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल सिंगल मिळते चांगली गोलंदाजी निशांतने इम्प्रेस केलाय मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने करावे ब संघाने परफॉर्मन्स केला होता गोलंदाजी केली होती कौतुक करावं लागेल घणसोली अ संघाच्या सारख्या बलाढ्य बॅटिंग लाईनअपच्या अगेन्स्ट नियंत्रबद्ध गोलंदाजी आणि अचूकता आणि भेदकता पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाने हावी केलं होतं बॅट्समनवर इथे फटका चांगला आहे पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ओमकारने आणखीन एक झेल पकडलाय या ओव्हरचा दुसरा झेल पकडत असताना दुसरा धक्का लागतोय फलंदाज आपण पाहिलं तर भाग्यवान परतलाय हाताला इंजुरी झाली अगदी हात फ्रॅक्चर झालाय तर देखील ओमकार आपल्या टीम साठी खेळतोय एका हाताने झेल पकडतोय पण 2 झेल आतापर्यंत ओमकारने पकडलेत आजही आठवते की जॉन्टी रोड्स च्या नावावर एक मॅन ऑफ द मॅच आहे तो अनोखा मॅन ऑफ द मॅच आहे कारण की 5 झेल आणि 2 रनआउट त्या मॅच मध्ये केलं होतं म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला देखील मॅन ऑफ द मॅच मिळू शकतो असा कारनामा जॉन्टी रोड्सने केला होता आज जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये 2 झेल पकडले ओमकारने न्यू बॅटर मिस्टर रोशन पाटील 2 गडी बाद टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा निशांतचं अप्रतिम षटक प्रभावित करणारी गोलंदाजी करावे टीम कडून राहिली पहिल्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील निशांत मात्रे रोशन पाटील न्यू बॅटर रोशन पाटीलचा विचार केला तर भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे यावेळी साल्या आल्यात फटका लगवलाय चेंडू जातोय काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडू होतोय फरार चेंडू सीमारेषा पार रोशन पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार रोशन पाटील भरपूर वर्ष क्रिकेट पासून दूर गेला होता मागचे 6-7 वर्ष क्रिकेट पासून अगदी दूर गेला होता पण त्यानंतर 30+ फॉर्मॅट मध्ये पुन्हा एकदा तो वापसी केली आणि काय कमालीची बॅटिंग त्याची सातत्याने राहिली रोशन पाटील एक दर्जेदार फलंदाज म्हणून जाणला जातोय यावेळी बॅकफुटला येऊन अगदी कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज लागते एकदम मिळते एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
7 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. 7 धावा 2 गडी बाद अशी सावध आणि संत सुरुवात म्हणावी लागेल. जमेची बाजू ही आहे की करावे टीम कडून पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट प्राप्त करण्यात आले आणि निशांतला याची सफलता मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकार तांडेल या खेळाडूची चर्चा करणं गरजेचं आहे. हाताला इंजुरी झाली, अगदी बँडेड आहे हाताला, तर देखील या खेळाडूने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केलाय बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 2 झेल पकडले आणि आता गोलंदाजीसाठी तैनात झालाय. म्हणूनच इंजुरी झाली तरी देखील आपल्या टीम साठी जे कमिटमेंट आहे, ते डेडिकेशन आहे, ते देखील देत असताना ओमकार या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. निशांत मात्रेने चांगली गोलंदाजी केली, 2 धक्के दिले, दोन्ही सलामीवीर म्हणजे भाग्यवान आणि सुमित सावीला परत पाठवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. आता रोशन पाटील आणि त्यांच्या समेत रोशन मडवी अशी जोडी पाहायला मिळते. टीमचं आता धावसंख्येचं रोशन करावं लागेल तुम्हाला. 7 धावा दाखल करावं लागेल 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जॅक मात्रेचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने जॅक मात्रेचा परफॉर्मन्स झाला या संपूर्ण स्पर्धेसाठी. भरपूर चांगलं योगदान राहिले. टप्प्याचा बॉल फटका दमदार आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. रोशन पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार चौकार. जसा टप्पा मिळतो ना तसा मात्र स्ट्रोक लगवण्यामध्ये तो माहिर आहे रोशन पाटील. चला बॉल पूर्वा. काल घणसोली ब संघ मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश केला. चौकार आलाय रोशन पाटीलच्या बॅट मधून. इथे बॅटची एज कॉट बिहाइंडची अगदी संधी होती, पण विकेट कीपर चूक करतोय. कॅचेस विन द मॅचेस. कराब्याच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 5 धावा असताना विकेट कीपरने गफलत केली होती. 2 अगदी धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे विकेट कीपरची एक महत्वाची भूमिका असते, ती भूमिका बजावावी लागेल. यष्ट्यांच्या मागे एक महत्वाची भूमिका. बारा धावा दाखल करायला लागलीत. यावेळेस फटका हवेत आहे. हवा के साथ साथ घटा के संग संग रोशन पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर स्ट्रोक. एरियल रूट ने चेंडू सीमारेषे पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ऑन द फटका खेळलाय, काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन पाटील यासाठी जाणला जातोय आणि मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून अनेक वेळा आम्ही पाहिलेत. ज्या 20 रोशन पाटील रंगात असो ढंगात असो ना, त्या 20 गोलंदाजाचा कर्दनकार ठरतो. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना रोशन पाटील आपल्या टीम साठी इथे देखील ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा दाखल कराव्या लागेल. धावा जर 40-50 पर्यंत मजल मारली तर नक्कीच या मॅच मध्ये अगदी प्रेशर आणता येईल. इतकी धारदार गोलंदाजी दिवा टीम कडे आहे. बॅकफुटला येऊन अगदी कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट झालाय. काय घडलंय, अंपायरचा इशारा काय येईल? नॉट आउट. पॉपिंग क्रीज क्रॉस केली होती बॅट्समन रोशन मडवीने. दरम्यान 2 धावा मिळतील. डिक्लेअर मध्ये गेला 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 21. अंपायर डिक्लेअर मध्ये बॉल गेलाय नाही, फक्त 2 धावा मिळतील. बळी मेहर आपल्याला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेमध्ये.
रोशन मेहर या दोन्ही अंपायरचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली अंपायरिंग राहिली. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर धावसंख्येला आकार येत असताना 21 धावा दाखल करावं लागलेत. रोशन मडवी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे रोशन मडवीच्या बॅट मधून येतोय षटकार. ओव्हर क्रमांक संपलं गेलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या तर फक्त 7 धावा. या ओव्हर मध्ये धावा आल्या 20. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. मोनिश तांडेल कृपया आपण मंचावर या. हे आमचे भाचे मोनिश तांडेल, आपण देखील मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. येथे देखील मोठा स्टोक लगवला जातोय. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकदा तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. काय बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग. रोशन मडवी, रोशन पाटील, दोन्ही रोशन टीमने आपल्या दिवा 30+ टीमचा धावसंख्येला आता रोशन करण्याचं काम सुरू केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची एज. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करावं लागेल. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय भूषण. षटक क्रमांक 30. अखो टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल का. नो मॅन्स लँडचे ते चेंडू टर्न होऊन चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 31 अन स्कोर बोर्ड 31 धावा दाखल करायला लागली. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. दोन्ही संघाला दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू टॉप एज. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल का. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना कॅच होती ड्रॉप. आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिजन मध्ये. आणि 2 धावांना टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 ऑन स्कोर बोर्ड. 33 धावा दाखल करायला लागलीत. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. भाग्यवान आणि सुमित साळवी हे 2 बॅटर लवकर बाद झाले, पण त्यानंतर ही पार्टनरशिप पाहायला मिळाली. फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल आणि झेल पकडला जातोय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना रोशन पाटीलला परतावं लागेल. तिसरा धक्का लागतोय. रोशन पाटील बॅक टू द डगआउट. विकेटचं होईल पतन. रोशन पाटील परतलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर मिस्टर धीरज पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. एक ताबडतोब फलंदाज म्हणून जाणला जातोय. विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातो, जो स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन ओळखला जातोय. चांगली बॅटिंग रोशन पाटीलची पाहायला मिळाली. फलंदाज क्रमांक बाद होतोय तिसरा. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्याच बॉलवर यशस्वी केला जातोय आणि फलंदाज बाद होत असताना धीरज पाटील परतलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 33 धावा. 4 गडी बाद 33 धावा. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो सानपाडा टीम अगेन्स्ट खेळेल. तो असेल आजच्या दिवसातला शेवटचा सामना.
न्यू बॅटर मिस्टर जितेंद्र मडवी फलंदाजीसाठी आलाय. जितू मडवी भरपूर वर्ष 30+ क्रिकेटचा हा खेळ खेळला. धीरज पहिल्याच बॉलवर यशस्वीच बाद झाला. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी पॉपिंग क्रीज क्रॉस केली होती आणि विकेट किपिंग च्या भूमिकेमध्ये भुवनेश भोईर चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. भुवनेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक अखेरचा हाताळण्यासाठी आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. पहिला टप्प्याचा बॉल आहे गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एकदा तर कंप्लीट झाली आहे आणि काय घडलंय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चौकार मिळतोय 4 धावा मिळतील. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. एक धाव फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड कुठेतरी खालवला खराब टीम कडून. त्यामुळेच चांगली फिल्डिंग करणं गरजेचं आहे. अपील खेळली अंपायरचा इशारा. ची फलंदाज बाद होत असताना ओशन मडवीला देखील परतावा लागेल. फलंदाज क्रमांक बाद होतोय 5वा. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 37 37 आकड्यावर. काल घणसोली ब संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. आज कोणता संघ जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. उद्या आहे या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस म्हणजेच भगवा चषक. या स्पर्धेवर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर कुठला संघ असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी कैलासवासी गोकुळ सांगा पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी पाहू शकता. आणि एक बायसिकल देखील आहे. 30+ क्रिकेट मध्ये फार कमी वेळ असं आपल्याला पाहायला मिळते बायसिकल. आणि भगवा चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला बायसिकल जी मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये दिली जाईल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना संकेत. न्यू बॅटर फुलरलेनचा चेंडू आहे ऑन साइडला. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि संकेतला देखील परतावा लागेल. 6वा धक्का लागतोय शेवटच्या ओव्हर मध्ये. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज भुवनेश न्यू बॅटर मिस्टर चेतन पाटील फलंदाजीसाठी आलाय. संकेत परतलाय. चेतन पाटील आजही मला आठवतो तळोलीच्या मैदानावर एका बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना चेतन पाटीलच्या बॅट मधून षटकार आला होता. आपल्या टीम साठी भरपूर वर्ष झाले. त्या मॅचला जवळ 7-8 वर्षापूर्वीचा हा कारनामा पाहायला मिळते. 9 टीम साठी खेळत असताना अगेन्स्ट घणसोली 11 घणसोली. चेतन आलाय. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 38. शेवटच्या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आले. त्यानंतर सिंगल आली. 4 बॉलचा खेळ संपलाय. 38 ऑन स्कोर बोर्ड. शेवटच्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्की 40 पार स्कोर होईल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. चांगले षटक हाताळत असताना भुवनेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता भुवनेश. स्टेप आउट केलाय.
पण इथे फलंदाज बाद होत असताना चेतनला देखील परतावा गेल. चेतन पाटीलच्या विकेटचं पतन. शेवटच्या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली आहे बुनेश भोईरने. लाजवाब चेंडू स्टेप आउट करून अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याच्या मनसुबामध्ये इथे बॅट फिरवली होती, पण मात्र डॉट बॉलची सांगता होती. विकेटचं पतन होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हाय गोलंदाजी केली. भरत पाटील पिंट्या फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर भरत पाटील पिंट्या काय करतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट आपल्या नावी केलंय भुवनेश भोईरने. आणि या मॅचला कलाटणी आणणारं षटक हाताळलं गेलं. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर आणि 39 धावांचं टार्गेट उभं केलंय. सुपर बॉलिंग लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये कमबॅक केलं, वापसी केली. बघूया आता दिवा संघ या 39 धावा कशा पद्धतीने डिफेंड करतोय आणि या धावा सपाटला कशा पद्धतीने करावे ब संघ या धावांचा पाठलाग करतोय हे पाहणं इम्पॉर्टंट असेल. भगवा चषक 2026 चा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. चला करावे टीमची ओपनिंग पेअर कृपया आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजून एक सामना शिल्लक आहे त्यामुळेच थोडासा क्विक क्रिकेट खेळा. 39 धावा डिफेंड करायचा आहे त्यामुळे दिवा टीमला देखील अडचणीला सामोरं जावं लागेल. बॅटिंग हवी तशी झाली नाही. चांगली बॅटिंग केली होती रोशन पाटील आणि रोशन मडवीच्या माध्यमातून, पण कुठलाही फलंदाज तग धरू शकला नाही. धीरज स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आपण पिंट्या देखील बाद झाला. जितू मडवी देखील बाद झाला. चेतनने देखील इतकं काही विशेष केलं नाही. भाग्यवान लवकर बाद झाला. सुमित सावी देखील पहिल्याच बरोबर बाद झाला. म्हणूनच ही टॉप ऑर्डरची बॅटिंग लाईनअप कुठेतरी कोलॅप्स होताना पाहायला मिळाली. पण कौतुक करावं लागेल पहिल्या मॅच प्रमाणे दुसऱ्या मॅच मध्ये करावे ब संघाचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीने झाला दोन्ही बलाढ्य संघाला अगदी धक्का देण्याचं काम केलंय. 39 धावा डिफेंड होऊ शकतील त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 42 धावा डिफेंड केल्या होत्या टीम दिवा संघाने. 69 डिफेंड केलं होतं, माफ करा. निशांत आणि विकी अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. निशांत मात्र या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. विकीने देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वर सुमित साळवी ज्याच्याकडून बॅटिंग मध्ये भरपूर अपेक्षा होती.
षटक क्रमांक पहिलं, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, अनुभवाचा वापर करावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. निशांत मात्र स्टॅकेंडवर पाहायला मिळते. टीमचा प्रमुख खेळाडू आहे. पहिलाच बॉल प्ले इन मिस. यशांच्या मागे निलेश चंदू पाटील पाहायला मिळतील. गोल्डन आर्म विकेट किपरच्या भूमिकेत गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट येतोय. ही रणनीती आखावी लागेल. ऑफस्टंबर मारा करावा लागेल. ज्या ज्या गोलंदाजाने या खेळपट्टीवर ऑफस्टंबर मारा ठेवला ना, ते सगळेच गोलंदाज यशस्वी झाले. करावे टीमने देखील तेच केलं. फुलरलेनचा चेंडू, फटका चांगला, चेंडू होतोय फरार. स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडू. पहिला बॉल ऑफस्टंबर हाताळला गेला. त्यानंतर ज्युसी फुल टॉस टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. निशांत मात्रेच्या बॅट मधून पहिला चौकार आला. टीमची धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना 4 या आकड्यावर. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 39 धावा करायचे या मॅच मध्ये. अगदी हे मैदान जर पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मीबाई मुंबईकर मैदान, स्वामी समर्थ मठाजवळ, जुईनगर, नवी मुंबई आणि शिरवणे गावाचं हक्काचं मैदान मानलं जातं. ज्या मैदानामध्ये भगवा चषक या टायटलने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं त्यांना दिलेली मानवंदना. भगवा चषक 2026 चा 10वा पर्व आहे. ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवण दिली की मोडीन पण वाकणार नाही. खोलबटापाचा चेंडू आहे. कव्हर 100 कॅच. वाडा कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. आजच्या दिवसातली एक सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. धीरेंच्या माध्यमातून लाजबाब झेल, अप्रतिम झेल पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार दाखवला जाईल. थ्रू द कव्हर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना निशांत मात्रे गॅप शोधू शकला नाही. अगदी शेवटच्या क्षणाला धीरेने अगदी झेप घेतली आणि हा झेल पकडलाय. वाडा कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. आजच्या दिवसातला नाही तर या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल म्हणावं लागेल धीरेंच्या माध्यमातून. लाजबाब झेल. असे कॅचेस पकडणं इम्पॉर्टंट असतात ज्यावेळेस तुम्हाला लो स्कोर डिफेंड करायचा असतो. लाजबाब झेल. 100 कॅच पकडली गेली धीरेंच्या माध्यमातून. पहिला धक्का लागतोय करावे टीमला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. भूषण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सुमित साळवीला मिळते सफलता. दिवा संघाला मिळते सफलता. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना सुमित साळवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुलर चेंडू पाहायला मिळते. चेतन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना भाग्यवान पाहायला मिळालं. शॉर्ट स्क्वेअर लेग रिव्हर मध्ये सुदैव म्हणावं लागेल गॅप शोधू शकला नाही. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. समोरच्या दिशेने टॉप आहे. चेंडू हवेत आहे. खाली क्षेत्ररक्षक आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना आणखीन एक विकेटचं पतन. चांगला झेल पकडला गेलाय. आपण जर पाहिलं तर जितू मडवीच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय. विकेटचं होते पतन. दुसरा धक्का लागतोय. विकीला देखील परतावा लागेल. म्हणजेच पहिल्याच ओव्हर मध्ये सुमित साळवीने सलामीची दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. चांगलं षटक, अप्रतिम षटक. फलंदाजीमध्ये पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. पण अष्टपैलू खेळाडूची हीच खासियत असते आणि त्यामुळेच त्यांचा फायदा देखील होतो. ज्या वेळेस बॅटिंग मध्ये अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची संधी असते अष्टपैलू खेळाडूंना. नेक्स्ट मॅच सानपाडा टीम देखील सज्ज होईल. या मॅच नंतर लगेचच क्वालिफाय राऊंड होईल. त्यासाठी सानपाडा टीमचा कॅप्टन देखील आमच्यासोबत रुजू होईल आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र 2 हात करेल अगेन्स्ट सानपाड्याच्या.
नवीन बॅटर मिस्टर भुवनेश भोईर फलंदाजीसाठी आलाय. भुवनेश भोईर चांगली गोलंदाजी केली. भुवनेश भोईर भूषण भोईर हे दोन बंधू आहेत. एकीकडे 77 नंबरची जर्सी आहे तर दुसरीकडे 7 नंबरची जर्सी आहे. हे दोन बंधू, आता ही जबाबदारी या दोन बंधूंवर आहे. दोन्ही भोईर बंधू गोलंदाजी ट्रॅकवर फलंदाजीसाठी करत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला सुमित साळवी पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद केलेत. ही भेदकता, ही अचूकता भरपूर वर्ष गोलंदाजी करत असताना सुमित साळवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. भुवनेश भोईर सेकंड वर येतोय. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये संकेत चूक करतोय. कॅच होते ड्रॉप. भुवनेशला मिळते पहिल्याच बॉलवर सफलता. यस, जीवनदान मिळते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा दाखल लागलीत. आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी. 18 बॉल मध्ये अजूनही 33 धावा करायचे. 18 बॉल 33 धावा. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकासाठी रोशन पाटील गोलंदाजीसाठी आलाय. चांगली बॅटिंग रोशन पाटीलने केली या टीम मध्ये पहिल्या इनिंग मध्ये. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. विकेटचं होईल पतन. भुवनेश भोईरला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय 3रा. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जीवनदान मिळालं होतं भुवनेशला, पण दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर भुवनेशला परत पाठवलाय रोशन पाटीलने. विकेटचं पतन. 6 वर 3 गडी बाद अशी अवस्था सध्याच्या घडीला करावे ब संघाचे. 39 धावांचा पाठला करत असताना चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. न्यू बॅटर मिस्टर जय आलाय फलंदाजीसाठी. मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मिस्टर जय. पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टॉप एज. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मिळतीये. चांगली गोलंदाजी सुरू आहे दिवा नगरीची. दिवा असंघ जो 30+ फॉर्मॅटचा एक बलवान संघ मानला जातोय. दिवा असंघ हा सामना जिंकल्यानंतर जो संघ जिंकेल तो मात्र सानपाडा बरोबर 2 हात करेल. हे देखील पाहिलं जाईल. यावेळी देखील कुर्बा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. मिड विकेट रिजन मध्ये रोशन मडवी वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाही, यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत पाहिलं तर 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करायला लागलेत. 39 धावांचं टार्गेट आहे. हे देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनरी लागतो. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये. प्रयत्न केला जातोय. एका बाजूने तुम्हाला अटॅक करावा लागेल, एका बाजूने डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. त्यामुळेच ही रणनीती आखावी लागेल. 39 धावांचा पाठला करत असताना 9 धावा दाखल कराव्या लागेल. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल आणि तो फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केलाय, अटेम्प्ट केलाय
आणि त्याच दरम्यान खूप चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद होत असताना जयला देखील परतावा लागेल. लाजबाब षटक, हेही षटक अप्रतिम पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक बाद होतोय तब्बल चौथा. 4 गडी बाद, टीमची धावसंख्या 9. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. स्वप्नील नवीन बॅटर आला, मैदानामध्ये दाखल झाला. स्वप्नील भोईर आज या मॅच मध्ये धनेश कडू अवेलेबल नाहीये. खऱ्या अर्थानं डावखोरा फलंदाज आणि 30+ क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये धनेश कडूने देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. एक धाकड फलंदाज मानला जातोय या टीमचा प्रमुख. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? सुमित प्रयत्न करेल, तोपर्यंत नो मॅन्स लँडची तिची रूल लँड होईल आणि 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. आता उर्वरित जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 12-28. रोशन पाटीलचं षटक संपलं गेलं. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन मडवी तैनात होताना दिसेल. नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन मडवी आला. दोन्ही बॅटरला धावा कराव्या लागतील. एका बाजूला भूषण पाहायला मिळते आणि एक स्वप्नील पाहायला मिळते. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. अंपायरचा इशारा आलाय. बळी मेहर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता 12 मध्ये 27 करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. या संधीचं सोनं कुठला संघ करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. भगवा चषकामध्ये क्वालिफाय राऊंड खेळण्यासाठी आता दोन्ही टीमला संधी असेल. प्ले एंड मिस. वेगवान चेंडू ऑफ स्टंपवर पडल्यानंतर भन्नाट वेग धारण केलंय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये निलेश चंदू पाटील, वन ऑफ द फायनेस्ट विकेट किपर मानली जाते. MS धोनी प्रमाणे स्वतःची कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी या मॅच मध्ये निलेश चंदू पाटील पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. सबमरीन चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होती. लगातार 2 डॉट बॉल. इक्वेशन बदललंय. आता 10 मध्ये करायची 27 धावा. 10 चेंडू 27 धावा इक्वेशन पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल भरपूर वळला गेला पण लाईन मिस केली. व्हाईट बॉल वाचवण्यासाठी ही अपील होती निलेश चंदू पाटील विकेट किपरची, पण अंपायरची तटस्थ कडवी नजर या बॉलवर, त्यामुळेच व्हाईट बॉल घोषित केला गेला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी सुरू आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. नऊ चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उचली घेण्याला चेंडूला हुक केला. चेंडू हवेत आहे. सुमित सावीच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज भूषणच्या विकेटचं पतन. 5वा धक्का लागतोय करावे टीमला. 39 धावाचा पाठलाग करत असताना कुठेतरी फलंदाज बाद होत असताना शंतनू कडू फलंदाजीसाठी आलाय. फनेश कडू यांचे बंधू आहेत. हे दोन्ही बंधूने देखील चांगलं क्रिकेट खेळ करावे 30+ क्रिकेट साठी.
पण आता टीम अडचणीमध्ये आहे. आता इक्वेशन जर पाहिलं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये अजूनही 26 धावा करायचे. चांगली गोलंदाजी रोशन मडवीची पाहायला मिळते. रोशन पाटील असेल, रोशन मडवी असेल, बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडली. इथे देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळते. खूप चांगली विकेट किपिंग निलेश चंदू पाटील यांची. डॉट बॉलची सांगतो होती. सबबारी चेंडू पाहायला मिळाल्या. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. लाजबाब गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 मध्ये 26 करायचे. यावेळेस बॅकफुटला येऊन पंच केला जातोय. चेंडू जातोय कव्हर रिझर मध्ये. फंबलिंग पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 6-24 असं इक्वेशन पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये कमीत कमी तुम्हाला 4 षटकार किंवा 6 चौकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरेन आलाय. 24 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 24 धावा. जो संघ जिंकेल तो थेट खेळ सानपाडा टीमच्या अगेन्स्ट. धीरेन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल फ्लायटेट. अपील खेळी आहे. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट बॉलची सांगता होती. तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 24 धावा करायचे. फ्लायटेड चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय. वन बाउन्स मारेशी पलीकडे फलंदाजाच्या बॅट मध्ये होते चौकार. 4 धावा मिळतील. आता 4 मध्ये 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा. गोगली चेंडू पाहायला मिळेल. पुल केला जातोय. चेंडू जातो गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. चला मॅच बॉल आला. एक धाव मिळते. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 19 धावा. इथे कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज येईल. खूप चांगला झेल पकडला जातोय. लाजबाब झेल पकडला जातोय आणि विकेटचं होईल पतन. धीरेनने षटक हाताळत असताना आता औपचारिकता राहिली. 2 बॉलचा खेळ बाकी. 2 मध्ये 19 करायचे. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर या. सानपाडा टीमचा कॅप्टन टॉस साठी लगेचच या. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओमकार नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी करत असताना चांगला परफॉर्मन्स राहिला होता. आता इंजुरी झाली तरी देखील आपल्या टीम साठी योगदान देत असताना ओमकार आता बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. इथे देखील गुगली चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे या गोलंदाजाला. औपचारिकता राहिली. शेवटचा बॉल. धीरेनने चांगले षटक हाताळले गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार, सिंगल मिळते आणि क्षेत्राने दिवा अ संघाने हा सामना जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच टॉप साठी आपण जाऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला. बॅटिंग करत असताना ज्या बॅटरने 23 धावांचे योगदान दिले आणि गोलंदाजी करत असताना देखील 5 धावा देऊन 2 विकेट